जवळपास 10 वर्षापासून आम्ही या लाईनमध्ये आहे, बिल्डर लाईनमध्ये. जवळपास पनवेलपासून ते सानपाडा परिसरामध्ये आपले एकूण 22 ते 25 प्रोजेक्ट आहेत. ठीक आहे. तर आपले स्पेशालिटी DDSRची स्पेशालिटी आहे की आपण सोसायटी प्रोजेक्ट जास्त करतो. सोसायटी प्रोजेक्टमध्ये आमच्याकडं बऱ्यापैकी लिगल डिपार्टमेंटमध्ये सिडकोचे ऑफिसर वगैरे, रिटायर ऑफिसर वगैरे जॉईन आहेत. बाकी आमचा जो स्टाफ आहे डेडिकेटेड स्टाफ आहे, त्यामुळं कस्टमरला जे सोसायटीची प्रोसेस कशी असते रिडेव्हलपमेंटमध्ये किंवा नॉर्मल सोसायटी फॉर्म करून कसं आपण फ्लॅट घेतो, त्याचा बेनिफिट अदर बिल्डर प्लॉटपेक्षा सोसायटी प्लॉटमध्ये कसा कमी होतो, त्याचा कस्टमरला फायदा होतो. एक्झिबिशनमध्ये फुटफॉल बघायला गेलं ॲज कम्पेअर टू लास्ट एक्झिबिशन, तर संडेला आज खूप जास्त झालेला आहे फुटफॉल. आणि बघायला गेलं तर एन्क्वायरीज खूप आहेत आणि जेन्युइन कस्टमर आलेले आहेत, खूप लीड्स आलेले आहेत. याचा आम्हाला नक्कीच फ्युचरमध्ये उपयोग होईल, याचा फायदा होईल. आता सध्याला आमच्या बुकिंग जवळजवळ एक 15 बुकिंग झालेले आहेत DDSRमध्ये. नवीन आमच्याकडे आता रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट जे आहेत ते खारघरमध्ये लॉन्च होणार आहे, खांदा कॉलनीमध्ये लॉन्च होणार आहे, नेरूळमध्ये लॉन्च होणार आहेत. पण येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये हे लॉन्चिंग आहेत. असे DDSRचं नाव सध्या नवी मुंबई आणि पनवेल भागात मोठ्या प्रमाणात गाजतंय. जे सोसायटीचं रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा सोसायटीचा काही जो इश्यू असतो तो DDSR खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करतो. काय सांगता? DDSR ग्रुपकडे जे सोसायटी मेंबर्स आहेत किंवा बाकीचे जे रिडेव्हलपमेंटसाठी जे आमच्याकडे एन्क्वायरीज वगैरे आलेले आहेत ते खूप पॉझिटिव्ह वेने बघत आहेत. कारण ऑलरेडी DDSR ग्रुपला सोसायटीजबद्दल नॉलेज आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, त्या आपण क्लिअर करून घेतो लवकर. आणि बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत रिडेव्हलपमेंटमध्ये ते आपण लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. कशा प्रकारचे सध्या DDSRचे ग्रुप जे प्राईमला आहेत ते कोणते आहेत प्रकल्प आणि त्याच्या अम्युनिटीज काय आहेत? अम्युनिटीज माझ्याकडे आमच्या ज्या प्रोजेक्टमध्ये आहेत ते जवळजवळ स्विमिंग पूल आहेत, जिम वगैरे, इंडोर गेम्स वगैरे आहेत. ज्या बेसिक अम्युनिटीज आहेत त्या आहेत, ज्यात लक्झरियस अम्युनिटीज त्यासुद्धा आहेत, पण ते प्रीमियम प्रोजेक्ट्समध्ये आहेत. आता बाकीचे जे नवीन रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स येणार आहेत त्याच्यात तर सगळे अम्युनिटीज वगैरे अवेलेबल आहेत. सर काय सांगाल, आपल्या इकडे विमानतळ सुरू झालेलं आहे, अटल सेतू आलेला आहे, तुमचं कळंबोली म्हणा किंवा पनवेलच्या परिसरामध्ये पण मोठ्या प्रमाणात प्रकल्प चालू आहे. त्याचा कितपत याला फायदा होतो आणि कशा प्रकारे प्राईस पण सध्या वाटते किंवा एक एज्युकेशन म्हणा किंवा नोकरीच्या दृष्टिकोनातून हा हब तयार झालेला आहे, काय सांगाल? नवी मुंबई एअरपोर्टमुळे नवी मुंबई रिअल इस्टेट खूप बूम झालेला आहे. ऑलरेडी नवी मुंबई एअरपोर्ट हे मागच्या 3 वर्षामध्ये बनायचं होतं, पण ते डिले झालं काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे. पण आता नवी मुंबई एअरपोर्टमुळे खूप एन्क्वायरीज आणि खूप लोक शिफ्ट होत आहेत या साईडला. नवी मुंबईकडे एक पॉझिटिव्ह वेने बघत आहेत आणि नवी मुंबई येणाऱ्या 10 वर्षामध्ये खूप चांगलं ग्रो करणार आहे. पुणे नियर बाय आहे, पुणेचे लोक सुद्धा नवी मुंबईमध्ये घर घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेवट नागरिकांना काय अपील करा? नागरिकांना एवढं सांगेल की नवी मुंबईमध्ये आज खूप प्रोजेक्ट्स डेव्हलप होत आहेत, खूप प्रोजेक्ट्स येत आहेत, नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च होत आहेत. तर सगळ्यांनी येऊन एकदा प्रोजेक्ट्स व्यवस्थित बघावे, कुठे चांगले प्राईज आहेत, कुठे अपडेट आहेत. आणि त्याचा नक्कीच फायदा कस्टमरला होईल की त्यांची प्राईस जी आहे ती हळूहळू वाढत जाईल, म्हणजे त्यांच्या घराची त्यांना ॲप्रिसिएशन चांगलं भेटेल. एवढंच.